सेम टू सेम रेस्टॉरंटमध्ये जसं मुर्ग मुसल्लम भेटतो ना, तशीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत घेऊन आली आहे. एकदा तरी नक्कीच ट्राय करा ही रेसिपी. अशीच तुमचीसुद्धा परफेक्ट मुर्ग मुसल्लमची रेसिपी बनेल. तर चला बघूया कशी बनवायची. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्यात मी अर्धवून थोडा अर्धा लिंबू पिळलेला आहे. त्यानंतर एक छोटा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. त्यानंतर मसाले घालायचे आहेत. मसाल्यांमध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला पावडर, चिकन मसाला पावडर, तंदुरी मसाला, काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर इथे मी एक छोटा चमचा दही घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून एक 15 ते 20 मिनटं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनटानंतर तव्यावरती शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. तेल घालायचं आहे. नॉनस्टिक पॅन आहे म्हणून तेलाचं प्रमाण थोडंसं मी कमीच घातलेलं आहे. त्यानंतर इथे एक एक पीस ॲड करून चिकन प्रॉपर कुक होईपर्यंत आपल्याला याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून तुम्ही याला शिजवू शकता. तर इथे चिकन रेडी आहे. आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया. आता इथे मी टोप घेतलेला आहे. टोपामध्ये तेल घातलेलं आहे. तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच ॲड केलेलं आहे. त्यानंतर इथे 2 छोटे बारीक कांदे घेतलेले आहेत, ज्याला मी बारीक कापून घेतलेलं आहे. कांद्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला शिजवून द्यायचं अशा पद्धतीने. त्यानंतर इथे मी एक मोठा टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे, तीसुद्धा यामध्ये घातलेली आहे. टोमॅटोची पेस्ट पण व्यवस्थित 2 ते 3 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटानंतर इथे एक छोटा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. त्यालासुद्धा व्यवस्थित 3 ते 4 मिनटं परतवून घ्यायचं आहे. आपली कांदा टोमॅटो आणि आलं लसणाची ग्रेव्ही छान शिजली की आपण ह्यामध्ये पुन्हा मसाले घालूया. मसाल्यांमध्ये लाल तिखट, गरम मसाला पावडर, धना पावडर, काळी मिरी पावडर, मीठ आणि तंदुरी मसाला घेतलेला आहे. आता हे मसाले तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ॲड करा. तुम्ही जेवढं चिकन बनवता त्याप्रमाणे ॲड करा. इथे मी तिखट मसाला 1.5 चमचा आणि बाकीचे मी अर्धा चमचा घेतलेला आहे. थोडंसं पाणी घालून आपल्याला ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकता इथे ग्रेव्ही छान शिजली गेलेली आहे. आता आपण यामध्ये ॲड करूया चिकन खिमा. तर इथे मी चिकन खिमा एक अर्धी ते 1 कप एवढा चिकन खिमा घेतलेला आहे. त्याला आपण यामध्ये ॲड करून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि 7 ते 8 मिनटं ह्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून मी इथे 7 ते 8 मिनटं व्यवस्थित चिकन खिमा शिजवून घेतलेला आहे. तर इथे आपला चिकन खिमा व्यवस्थित शिजला गेलेला आहे. पुन्हा एकदा आपण परतवून बघूया आणि त्याच्यावरती कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातल्यानंतर आता यामध्ये आपण ॲड करूया काजूची पेस्ट. तर इथे मी 7 ते 8 काजू भिजत ठेवले होते आणि त्याला मिक्सरमध्ये थोडंसं पाणी ॲड करून पेस्ट करून घेतलेली आहे. तर ही काजूची पेस्ट ॲड करणं इम्पॉर्टंट आहे. याने ग्रेव्हीला छान रिचनेस येतो. तर इथे काजूची पेस्टसुद्धा छान शिजवून घेतलेली आहे. कोथिंबीर घातलेली आहे आणि ह्याच्यावरती आपण जे काही फ्राय केलेलं चिकन होतं ते आता आपण ॲड करून घेऊया. चिकन घातल्यानंतर इथे मी अर्धा कप एवढा दही घातलेला आहे. दही छान फेटून घ्यायचं आहे आणि दही बिलकुल पण आंबट नसला पाहिजे. त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित ही चिकन आणि ग्रेव्ही मिक्स झाली पाहिजे. फूड कलर घातलेला आहे. फूड कलर कंप्लीट ऑप्शनल आहे. तुम्हाला जर रेस्टॉरंटसारखी पाहिजे असेल तर त्याचा कलर पाहिजे असेल तर थोडंसं फूड कलर नक्कीच ॲड करा. पण ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. झाकण ठेवायचं आहे. त्याच्यावरती पाणी ठेवून एक 15 ते 20 मिनटं मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे. कारण की ऑलरेडी आपलं चिकनसुद्धा शिजलेलं आहे. 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे आपला मुर्ग मुसल्लम रेडी आहे. कोथिंबीरनी गार्निश करायची आहे आणि नानसोबत, जिरा राईससोबत या चपातीसोबत तुम्ही याला सर्व करू शकता. तर इथे आपली मुर्ग मुसल्लमची रेसिपी रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.